सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक 23 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 23 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात झाला। भाजपचे उमेदवार सत्यजित वाघमोडे, आरती वागसे, ज्ञानेश्वरी देवकर आणि राजशेखर पाटील यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेत माशाळवस्ती, द्वारकानगरी तसंच परिसरातील इतर भागांमध्ये होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला। या प्रचारादरम्यान उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांना भाजपची ध्येय धोरणं, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या विविध विकास योजनांची माहिती दिली। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसंच नागरी सुविधांबाबत भाजपची भूमिका त्यांनी मतदारांसमोर स्पष्ट केली। नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेत त्यांचं निराकरण प्राधान्यानं केलं जाईल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। प्रचारावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। अनेक नागरिकांनी परिसरातील मूलभूत समस्यांकडे उमेदवारांचं लक्ष वेधलं। त्यावर विकासाभिमुख आणि पारदर्शक कारभार करण्याचं आश्वासन भाजपच्या उमेदवारांनी दिलं। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं प्रयत्न करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं। नमस्कार, मी ज्ञानेश्वरी महेश देवकर, प्रभाग 23 क सर्वसाधारण महिला। आज आमचा प्रचाराचा 6वा दिवस आहे। अत्तरनगरमध्ये आम्ही आता फिरतो आहे होम टू होम। तिथल्या महिलांशी चर्चा करून त्यांचं काय आहे म्हणजे त्यांच्या समस्या जाणून घेणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं, आपल्या ज्या प्रधानमंत्री ह्याच्यातनं आलेल्या योजना आहे त्या सांगून, लाडकी बहीण अशा गोष्टी सांगून त्यांच्याशी चर्चा आणि होम टू होम आपलं चालू आहे। आपल्या सर्वांना कमळ या चिन्हाला मतदान देऊन पूर्ण पॅनलला विजयी करायचे असं मी प्रभाग 23 मधल्या सगळ्यांना आवाहन करते। प्रभाग 23 मधले कमळच्या चिन्हाला सगळेच पॅनलला तुमचं मत देऊन सगळ्यांना विजयी करा म्हणून हेच माझं इच्छा आहे।